आपण मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला गोष्ट सांगितली, त्यामध्ये चारही पुत्र जन्माला आले दशरथ राजाच्या घरी, हे तुम्हाला मी सांगितलं. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. ते त्यांचं शिशुपण सरलं, बालपण, त्याचं बालपण सुरू झालं होतं. शिशुपण सोडून बालपण सुरू झालं. 7-8 वर्ष झाले. मग त्यांना त्या काळामध्ये 7-8 वर्षाच्या मुलाला गुरुकुलात पाठवायचे. आता कसं 7-8 वर्षाच्या मुलाला आपण ॲडमिशन पहिलीमध्ये घेतो ना, मॉन्टेसरी किंवा पहिलीमध्ये. तेव्हा गुरुकुल म्हणजे गुरूंचा आश्रम असायचा. राजवाड्यापासून, घरापासून ते गावापासून लांब. तेव्हा जे गुरु होते, विश्वामित्र, वसिष्ठ, ऋषीमुनी होते, ते सर्वांना त्या विद्या शिकवायचे. म्हणजे राजपुत्रांना राज्यकारभार कसा करायचा, राजकारणात काय काय शिकावं लागतं, ते धनुर्विद्या, गदाविद्या, तलवार कशी चालवायची, सगळं शिक्षण त्या गुरुकुलामध्ये व्हायचं. तर या चारही जणांना गुरुकुलात पाठवायची वेळ आली होती. तर त्यामुळे वशिष्ठ ऋषी होते, वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात त्यांना पाठवायचं ठरलं. त्याप्रमाणे राजा दशरथांनी शस्त्रविद्या, राजकारण, समाजकारण, व्याकरण, विविध कला याचं शिक्षण घेण्यासाठी, धनुर्विद्या, त्यासाठी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात चौघांनाही पाठवलं राजा दशरथांनी. त्याप्रमाणे ते चारही युद्धकला, शस्त्रविद्येमध्ये पारंगत झाले. ऋषींनी आश्रमात त्यांना नीतिशास्त्राचे धडे दिले, चांगले संस्कार घडवले. तरुणपणी तुम्ही कसे राहा, कसे वागा. नंतर राजवाड्यामध्ये बसल्यावर राजकारण करताना किंवा राजा म्हणून तू प्रजेचं ध्यान कसं द्यायचं, प्रजेला कसं सांभाळायचं, प्रजेवर अन्याय होऊ कसा द्यायचा, हे सगळे धडं, सगळं शिक्षण त्यांनी वशिष्ठ ऋषींच्या नगरी आश्रमात घेऊन ते पूर्ण तयार झाले. आणि 8 वर्षांनी गुरुकुलात शिक्षण घेऊन ते परत अयोध्या नगरीमध्ये परतले. तर श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही चारही भावंडं पूर्ण शिक्षण घेऊन परत आलेल्या अयोध्यावासी नगरीमध्ये लोकांना अतिशय आनंद आला. राजा दशरथ आणि त्याची राणी, त्या तिन्ही राण्या, त्याही खुश झाल्या की आपली मुलं शिकून आली. ते आल्यावर राजवाड्यामध्ये पण त्याची रोजची सवय करायची धनुर्विद्येची, किंवा अभ्यास आपण म्हणतो ना, प्रॅक्टिस करणं, ती प्रॅक्टिस करायची रोज. त्यांची ती सवय, प्रॅक्टिस बघून सर्वांना आनंद व्हायचा. श्रीराम तर असे पुतळे बनवायचे राक्षसांचे, आणि एका बाणामध्ये त्यांचं शिर तोडायचा. मग त्याची शस्त्रविद्येत तो एवढी निपुणता बघून राजा दशरथ खूप आनंदित झाला की बाबा हा खूप निपुण झालेला आहे. तर अशामध्येच एक दिवस विश्वामित्र ऋषी त्याच्या राजवाड्यात दाखल झाले. त्या विश्वामित्र ऋषींचं त्यांनी स्वागत केलं. तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही आज आलात. त्यांनी जेवण बिवण दिलं ना, त्यांची आरती ओवाळली, पूजा केली. विश्वामित्राने सांगितलं, मी जे मागीन ते तू देशील का म्हणून. तो बोलला, मी राजा आहे, मी तुम्हाला काही मागा, मी तुम्हाला देईन. तर बघ, विश्वामित्राने वचन घेतलं याच्याकडनं. त्यांनी वचन दिलं की तुम्ही मागाल ते मी देईन. तर विश्वामित्र बोलले, तुझे जे पुत्र शिकून आलेले आहेत त्या श्रीराम आणि लक्ष्मणाला माझ्याबरोबर माझ्या आश्रमात पाठव. का तर मी यज्ञ करतो आहे, आणि त्या यज्ञामध्ये मारीच आणि सुभाव नावाचे 2 राक्षस मला यज्ञ करू देत नाहीत. ते यज्ञामध्ये विघ्न आणतात. कोणी मांस टाकते, रक्त टाकतात, त्यांच्या सैन्याचा हल्ला करतात, विध्वंस करतात यज्ञाचा. यज्ञ पुरा होऊ देत नाहीत मला. तर त्यामुळे मला तुझ्या 2 पुत्रांची गरज आहे. हे शिक्षण घेऊन आलेले आहेत, धनुर्विद्येत पारंगत आहेत. तर विश्वामित्र ऋषी बोलले की मग त्या राक्षसांना तुम्ही मारू शकाल, तुम्ही ऋषी आहात ना. पण ते बोले, मी याज्ञिक आहे, याज्ञिकाला दुसऱ्याची हत्या करण्याचा अधिकार नसतो, तर ते यज्ञ पूर्ण होत नाही तो. म्हणून मला मी मारू शकतो, पण मला ते मारता येत नाही, कारण मी याज्ञिक असल्यामुळे. याज्ञिक म्हणजे यज्ञ करणारा. तर त्याला ते यज्ञ करण्याच्या ह्याच्यात ते पाप करता येत नाही. तर त्यासाठी तुझे 2 पुत्र दे, ते मारू शकतात त्यांना, आणि माझा यज्ञ व्यवस्थित त्याचा सांग पार पडेल. तर तो दशरथ राजा बोला, मी स्वतः येतो म्हणून. तो तयार नव्हता मुलांना पाठवायला. तेव्हा विश्वामित्राने सांगितलं की ह्यांचा जन्म आणि ह्यांची योजना त्याचसाठी झाली की राक्षसांचा संहार ह्यांच्या हातातनं होणार आहे, त्यामुळे तू ह्यांना पाठव.
आणि तुझं ते करते, तू मला वचन दिलेलं आहे, मग वचनाला तू पाठ फिरवू नको. तेव्हा मग त्यांनी विचार केला दशरथाने, मग त्यांना त्यांची चूक उमगली. मग ते बोलले ठीक आहे मी पाठवतो म्हणून. मग त्यांनी राम आणि लक्ष्मण दोघांना विश्वामित्राबरोबर त्यांच्या आश्रमात पाठवून दिलं. तर आता त्यांनी विश्वामित्रांना अनेक विद्या शिकवल्या, अतिबला किंवा काही मंत्र शिकवले की त्या मंत्रांनी तुम्हाला भूक लागत नाही, ताण लागत नाही, किंवा कुठच्या जलविद्या शस्त्रविद्या त्या शिकवल्या. का आश्रम त्यांचा दूर होता, त्या काही पायी चालायचे ना जंगलातनं, तर आश्रमात पोचेपर्यंत काही दिवस लागणार होते. त्या दिवसात रात्रीचे कंदमुळं वे खायचे. विश्वामित्र ऋषींना अनेक विद्या शिकवत आश्रमात गेले. शेवटी आश्रमात पोचले. 8 दिवसांनी आश्रमात आनंद आला की श्रीराम आणि लक्ष्मण स्वतः आलेत, अयोध्येचे राजपुत्र. म्हणजे असं म्हणतात तो आश्रम दक्षिण बाजूला होता भारताच्या, अयोध्या उत्तर बाजूला आहे, आणि विश्वामित्रांचा आश्रम दक्षिण दिशेला होता. म्हणजे आत्ताचं तामिळनाडू केरळ असं वाचनात आहे माझ्या, त्या मी तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळे तिथपासून इथे यायला खूप दिवस लागले. तर ते आले, मग आश्रमाचा यज्ञ सुरू झाला. पहिले 5 दिवस अतिशय व्यवस्थित गेले, आणि 6व्या दिवशी यज्ञाची सांगता होती. तर त्या दिवशी सुभाऊ आणि मारीच ह्या दोघांनी आश्रमावर हल्ला केला, आणि राम लक्ष्मण तयारच होते. रामाने पहिला बाण मारला तो सुभाऊला. तो सुभाऊ उंच उडून पर्वतावर जाऊन पडला, पण पडताच क्षणी त्याला सुबुद्धी झाली, आणि तो तप करायला हिमालयाच्या दिशेने निघून गेला. आणि मारीच्याचा वध श्रीरामाने केला, त्याला समुद्रात बुडवून टाकला दक्षिण दिशेला बाण मारून. आणि त्याच्या सर्व राक्षसांचा दोघांनी नायनाट केला. सर्व राक्षस सैन्य अर्धमेले झालं, काही पळून गेले. आणि विश्वामित्र ऋषींचा यज्ञ याचा सांग पार पडला. तर विश्वामित्र ऋषींचा त्यांनी निरोप घेतला राम लक्ष्मणाने की तुमचा यज्ञ पार पडला, तर आता आम्हाला जायची परवानगी द्या. ते बोलले नाही, तू जाऊ नकोस म्हणे इतक्यात, आपल्याला इकडनं मिथिला नगरीला जायचं आहे. तर ते बोलले का?